नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकटच्या टॉप 15 मध्ये आपलं स्वागत करते। या बुलेटिन मध्ये आपण आढावा घेणार आहोत देश विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा। अमेरिकन सिनेटर जेडी व्हेन्स यांनी पाकिस्तानला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सहकार्य करण्याचं आवाहन केलंय। पाकिस्तान त्यांच्या मर्यादेपर्यंत जबाबदार आहे असं जेडी व्हेन्स यांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील तिरुवनंतपुरम येथे अदानींच्या विझिन्झम सीपोर्टचं उद्घाटन केले। अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडद्वारे बांधलेलं हे बंदर भारतातील पहिलं खोल पाण्याचं समर्पित कंटेनर ट्रान्सशिपमेंट बंदर म्हणून ओळखलं जाणार आहे। अलाबामा विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी एक भाष्य केले आणि त्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांनी अलाबामा विद्यापीठाच्या पदवीदारांना रोल टाईड असे एक अभिवादन केले। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे। पाकिस्तानचा भूतकाळ लपवण्यासारखा नाहीये। भूतकाळात पाकिस्तानने दहशतवादी गटांना समर्थन आणि निधी पुरवल्याची कबुली संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी एनपीआर आणि पीबीएस या वृत्तसंस्थांना मिळणारा निधी कमी करण्यासाठी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे। या वृत्तसंस्था पक्षपाती असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। युटा नॅशनल गार्ड युटा काउंटीमधील 51 एकरांचा डोंगराळ भागात शोध मोहीम चालवणार आहे आणि ही मोहीम एका इंटरेस्टिंग पझलचे तुकडे शोधण्यासाठी असणार आहे। पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ड्रूज समुदायाच्या सदस्यांचं संरक्षण करण्याच्या आपल्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार करत त्यांच्या हवाई दलाने सीरियाच्या अध्यक्षीय राजवाड्याजवळ हल्ले केलेत। इस्रायलने हे हल्ले ड्रूज अल्पसंख्याकांचं संरक्षण करण्यासाठी केल्याचं त्यांनी म्हटलंय। कमला हॅरिस यांच्या हत्येच्या उपमानंतर इलॉन मस्क यांनी बेबी पांडांना वाचवा या विषयावर मुलाखतीत विचित्र असं वक्तव्य केलंय। मस्क यांनी सरकारी योजनांमधील निधीच्या गैरवापराबाबत बोलताना पांडाचं उदाहरण दिलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे आता सोशल मीडियावर चांगली चर्चा सुरू झाली आहे। मणिपूरमध्ये जातीय संघर्षाच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे। गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जाते। ट्रम्प प्रशासनाने 2020 नंतर प्रथमच थकलेल्या विद्यार्थी कर्जाची वसुली आता पुन्हा एकदा करण्याचा निर्णय घेतलाय, जी 5 मे पासून लागू होईल। यामुळे देशभरातील लाखो कर्जदारांमध्ये चिंतेचं वातावरण आता निर्माण झालंय। राजस्थान पोलिसांनी जैसलमेरच्या एका व्यक्तीला पाकिस्तानच्या ISI या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे। आरोपी गेल्या 12 वर्षांपासून ISIच्या संपर्कात होता। ओडिशातील KIIT मध्ये 18 वर्षीय नेपाळी विद्यार्थिनीचा तिच्या वसतिगृहातील खोलीत मृतदेह आढळून आल्यानंतर नेपाळने राजनैतिक पातळीवर चौकशीला सुरुवात केली आहे। अंमलबजावणी संचालनालयाच्या विनंतीवरून लखनौच्या विशेष PMLA न्यायालयाने शाईन सिटी ग्रुपचा मुख्य प्रवर्तक राशिद नसीम याला 30 एप्रिल रोजी फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले। अबुधाबीहून एतिहादच्या विमानात एका व्यक्तीसोबत त्याचा गरुड प्रवास करताना दिसला आणि ज्याच्याकडे स्वतःचा पासपोर्ट सुद्धा होता। या असामान्य असा घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। अभिनेता विजय देवरकोंडा यांनी एका कार्यक्रमात पहलगाम हल्ल्याचा उल्लेख आदिवासींच्या संघर्षाशी केल्यानंतर त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे आता आदिवासी समुदायाचा अपमान झालाय असा आरोप तक्रारदारांनी केलाय। या बातमीसह आपण टॉप 15 मध्ये इथेच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट।